मीन राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस. कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र. खरा संघर्ष. सत्य शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. मीन राशीचा प्रवास म्हणजे शांत समुद्रावरून चाललेली नाव आणि अचानक येणाऱ्या वादळांना सामोरं जाण्याचा संघर्ष. ह्या राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात इतके चढ उतार पाहिले की शांतता कधी येते आणि वादळ कधी येते हे कोणालाही कळत नाही. त्यांचा स्वभाव जितका निरागस तितकाच जगाचा अनुभव कटू. विश्वास, प्रेम, भावनिक नाती, त्याग, सहनशीलता हे शब्द मीन राशीच्या लोकांनी जणू अंगीच बाणवलेले असतात. पण नियतीने नेहमीच त्यांची परीक्षा घ्यायला तोंड फोडलेले असते. हा लेख तुम्हाला मीन राशीच्या भोगलेल्या दिवसांपासून ते येणाऱ्या बदलण्याजोग्या काळापर्यंत पूर्णपणे घेऊन जाईल. हे सर्व इतकं खोल आणि वास्तववादी आहे की प्रेक्षक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय हाणार नाहीत. मीन राशीने भोगलेले दिवस. आतल्या आत तुटून गेलेला काळ. मीन राशी बाहेरून शांत दिसते, पण आतून वादळे घुंगावतात. ह्या लोकांनी सर्वात जास्त भोगलेले दिवस म्हणजे गैरसमज, चुकीचा आरोप, भावनिक ताण आणि कोणावर तरी डोळे झाकून विश्वास ठेवून झालेली फसवणूक. त्यांच्या जीवनात असे अनेक वेळा आले जेव्हा त्यांनी स्वतःच्या चांगुलपणाचा मोबदला म्हणून वेदना स्वीकारल्या. समस्यांची मुळे नेहमी त्यांच्या भावनिक स्वभावात असतात. मीन राशी दुसऱ्यांच्या समस्यांना स्वतःच्या समस्या बनवते. त्यांच्यासाठी नाही हा शब्द उच्चारणे कठीण असल्यामुळे अनेकांनी त्यांचा फायदा घेतला. अनेक वेळा त्यांनी स्वतःसाठी काही ठेवले नाही, पण जगाला दिलं आणि त्याच जगाने त्यांच्या हातात वेदनेचा खंजीर ठेवला. जवळचे नाते तुटले, विश्वास तुटला, आधार वाटणारी माणसं पायाखालची जमीन काढून घेऊन गेली. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. लोकांना हसायला मदत करणारे हे लोक स्वतःच्या अश्रूंमध्ये रात्रभर ओले झालेले. कपटी नातेवाईक. मुखवट्यांमध्ये लपलेली खरी चेहरे. मीन राशीचे सर्वात मोठे शत्रू बाहेरचे नसतात, घरातले असतात. त्यांना दुखावणारे, त्यांची प्रगती पाहून चिडणारे, त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह लावणारे हे नातेवाईक अदृश्यपणे त्यांच्या जीवनात विष टाकत राहतात. हे नातेवाईक मीन राशीच्या भावनिक स्वभावाचा सर्वाधिक फायदा घेतात. ते बोलून दुखावत नाहीत, पण गप्प राहून, वाकडे हसून, खोटे कौतुक करून किंवा पाठीमागे बोलून त्यांना खूप खोलवर जखमी करतात. घरातल्या सभांमध्ये त्यांची मान खाली पडावी असे सूचक टोमणे मारले जातात. हे नातेवाईक त्यांना नेहमी कमी लेखतात, त्यांची क्षमता बाजूला सारतात. त्यांची कटकारस्थानं इतकी लपलेली असतात की मीन राशीला उशिरा कळतं की त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच त्यांच्या पडझडीचे कारण होते. हे लोक त्यांच्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजतात. स्वार्थी मित्र. गरज संपली की ओळख संपली. मीन राशीच्या आयुष्यात मित्र ह्या शब्दाचा अर्थच खूप मोठा असतो, पण त्यांना जे मिळतात ते बहुतेक वेळा स्वार्थी मित्र असतात. जेव्हा यांना कोणाची खरंच गरज असते तेव्हा हे स्वार्थी मित्र अचानक गायब होतात. जेव्हा हे लोक मदत करतात तेव्हा जग हसतं, पण जेव्हा हेच लोक मदतीची अपेक्षा करतात तेव्हा जग त्यांना एकटे टाकून पुढे निघून जातं. मीन राशी आपल्या मित्रांच्या भावनांशी जोडलेला धागा खूप प्रेमाने बांधून ठेवते, पण त्यांच्या आयुष्यात अनेक मित्रांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना वापरले. गरज असताना गोड बोलणे आणि काम झाल्यावर दूर जाणे हा मीन राशीने वारंवार अनुभवलेला कटू सत्य आहे. हे मित्र त्यांची ऊर्जा खाऊन जातात, आत्मविश्वास कमी करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना चुकीच्या दिशेला ढकलतात. अत्यंत स्वार्थी वागणूक बघूनही मीन राशी बोलत नाही, कारण त्यांना नाती तुटायला आवडत नाहीत. पण त्यांचा हाच स्वभाव त्यांना पुन्हा पुन्हा दुखावतो. पुढील दिवस. दुःखाच्या राखेतून उगवणारा प्रकाश. मीन राशीचे येणारे दिवस म्हणजे नव्या जन्मासारखे असतील. आत्तापर्यंत त्यांनी जे भोगले ते त्यांच्या कर्मचक्राचं अंतिम शुद्धीकरण होतं. आता विश्व त्यांच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे. ज्यांनी त्यांना धोका दिला ते स्वतःच दूर जातील. त्यांच्या जीवनात एक लपलेली शांतता, एक अदृश्य शक्ती आणि एक नवा मार्ग उगवणार आहे. आत्तापर्यंत जे दारं बंद झाली ती त्यांच्यासाठी नव्या मोठ्या दारांची तयारी होती. त्यांची मेहनत आता व्यर्थ जाणार नाही. ते जे करतात त्याचा परिणाम 10 पट परत मिळू लागेल. त्यांची भावनिक ऊर्जा आता योग्य ठिकाणी वापरली जाईल. आर्थिक प्रगती, मानसिक शांती, नवीन लोक, नवीन संधी आणि नवीन जीवनाचा मार्ग सुरू होईल. ज्यांनी त्यांना कमी लेखलं त्यांच्यातच आता बदल होईल. जे स्वार्थी मित्र होते ते स्वतःच दूर पडतील. कपटी नातेवाईकांच्या योजना निष्फळ ठरतील. ह्यांच्या जागी खरे, प्रामाणिक आणि आधार देणारी माणसं त्यांच्या जीवनात येऊ लागतील. मीन राशीच्या जीवनात आता स्थिरता आणि वाढ दिसू लागेल. आत्तापर्यंतचा संघर्ष त्यांच्या भविष्यासाठी सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. पुढील दिवस हे अशा प्रकारचे असतील की मीन राशी स्वतःच्या वेदनांवर मात करून नव्या जीवनाच्या दिशेने झेपावेल. मीन राशीची वेदना संपत नाही, ती रूपांतरित होते आणि त्यातूनच नवा जन्म घडतो. मीन राशीचा संपूर्ण प्रवास म्हणजे एक भावनिक तपश्चर्या. त्यांनी जे काही भोगले, जे काही सहन केले, जे काही आतल्यात गिळून टाकलं ते व्यर्थ नव्हतं. त्यांच्या भूतकाळाने त्यांना मोडण्यासाठी नव्हे तर पुढच्या मोठ्या उंचीवर नेण्यासाठी तयार केलं. त्यांच्याविरुद्ध कपट करणारे नातेवाईक, त्यांच्यावर स्वार्थीपणाने राज्य करणारे मित्र, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक, त्यांच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजणारे जग, हे सर्व त्यांच्या कर्मचक्रात एक एक करून संपत चाललेले आहेत. मीन राशीचा आत्मा जितका कोमल तितकाच कठोर बनवण्याची तयारी विश्वाने मागील काही वर्षांत केली.
ज्या लोकांनी त्यांना दुखावलं त्यांच्याच कृती आता उलट त्यांच्यावरच पडणार आहेत. विश्वाचा न्याय कधीच चुकत नाही. मीन राशीने हृदयाने दिलेल्या चांगुलपणाचा परतावा आता नियतीने स्वतः त्यांच्या हातात ठेवण्याची वेळ आली आहे. येणारे दिवस त्यांच्यासाठी काही साधे दिवस नसतील, ते पूर्णतः नव्या अध्यायाची सुरुवात असेल. ज्यांनी त्यांना सोडलं त्यांना परत येण्याची इच्छा होईल, पण मीन राशी आता मागे वळून पाहणार नाही. ज्यांनी त्यांना कमी लेखलं ते आता त्यांच्या यशामुळे चकित होतील. ज्यांनी त्यांच्या भावनांशी खेळ केला त्यांचं खोटं आता उघड होईल. जगाने त्यांना तोडायचा प्रयत्न केला, पण ते आता स्वतःचं साम्राज्य उभं करणार आहेत. त्यांच्या हृदयातील वेदनेचं वजन आता त्यांची कमजोरी राहणार नाही, ती त्यांची ताकद बनणार आहे. त्यांनी रडून घालवलेल्या रात्री आता त्यांना शांत झोप देणाऱ्या सूर्योदयात बदलून जातील. त्यांच्या जखमा आता जखमा राहणार नाहीत, त्या त्यांच्या अस्तित्वाचा मुकुट बनतील. मीन राशीचा हा नवा काळ त्यांना शिकवेल की ते किती मजबूत आहेत, ते किती सहनशील आहेत आणि त्यांनी किती मोठ्या वादळांना तोंड देऊन स्वतःला वाचवले आहे. ते आता इतरांच्या शब्दांवर नाही तर स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवणार आहेत. अखेर मीन राशीच्या जीवनाचा हा टप्पा एक अंतिम संदेश देऊन जातो. जगाने त्यांना जितकं दुखावलं तितकंच विश्व त्यांना उंच नेणार आहे. ते जितके तुटले तितकेच आता ते घडणार आहेत. ते जितके हरले तितके आता नियती त्यांना परत देणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.